किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेत आणि आनंदी असाल। आज आपण अगदी मार्केटपेक्षा छान कमीत कमी साहित्यामध्ये फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि कसलाही आर्टिफिशियल कलर न वापरता आणि अगदी कमीत कमी साखरचा वापर करून आपण जराही मिल्क पावडर वगैरे वापरणार नाही आहोत। एवढ्या छान पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपण आज मार्केटपेक्षा छान फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। चला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा। इथं मी अर्धी वाटी मखाणे घेतलेले आहेत। बघायला गेलं तर जवळपास 10 ग्रॅम मखाणे आहेत। 10 ते 12 काजू घेतलेले आहेत। 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत। आपल्याला गरम दुधामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून साईडला ठेवून द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर आपले मखाणे छान पद्धतीने ते भिजून झालेले आहेत। मी इथं काजू आणि मखाण्यांसोबतच बदाम भिजवलेले होते। तुम्ही बदामांना सेपरेट भिजवा, जेणेकरून भिजले गेल्यानंतर तुम्हाला साल काढता येईल या पद्धतीने। मी आता तिघ वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि आता एक आपल्याला बाउल घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये इथे मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेते। कस्टर्ड पावडरला आपल्याला छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला सर्व प्रिपरेशन केलेलं राहणार, तर आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही आणि अवघ्या तुम्ही 10 मिनिटात बनवू शकता, तेवढी सोपी रेसिपी आहे। चला मग आता आपण गॅसकडे वळूया। इथं गॅस ऑन करून आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे। मी कढईमध्ये जवळपास इथं अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे। अर्धा कप पाणी नंतर इथं मी पाऊण लिटर दुधाचा वापर करते। बघू शकतात हे फुल फॅट म्हशीचं दूध आहे। आता दूध हलकं गरम होतं तेवढ्यात आपण जी मिक्सरला पेस्ट केलेली होती ती ॲड करायची आहे। बघू शकता दुधाला इथं जराही उकळी वगैरे येऊ द्यायची नाही आहे, त्यासाठी पटक्यात आपल्याला पेस्ट ॲड करायची, नाही तर गाठी होणार। नाही तर तुम्ही हे गॅस बंद असल्यावर ही प्रोसिजर केली तरी चालेल। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बदाम मी सेपरेट भिजवायला पाहिजे होते, पण माझ्याने तिघांसोबत म्हणजे मिक्स भिजले गेले होते, तर मला साल काढताना आले। तर दुधामध्ये नॉर्मल लाल असे सालचे कण दिसत आहेत बदामचे, तर तुम्ही ही चूक अजिबात करू नका। बदाम हे सेपरेटच भिजवा। आता आपण जे दुधामध्ये कस्टर्ड पावडर भिजवलेली होती ती पण ॲड करून घेऊया। आता आपल्याला परत व्यवस्थित मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे। कस्टर्ड पावडर आणि जे आपण मखाणे, काजू आणि बदामची पेस्ट ॲड केलेली होती त्याच्या गाठी होऊ शकतात, त्याच्यासाठी इथं सतत मिक्स करतच राहायचं आहे, जेणेकरून गाठी वगैरे झाली नाही पाहिजे आणि दूध छान पद्धतीने लवकर घट्ट होईल। अगदी 5 ते 6 मिनिटात होतं हे कस्टर्ड मिक्स बनवायला, जास्त टाईम पण लागत नाही। बघू शकतात खूप छान पद्धतीने इथं आपलं कस्टर्ड मिल्क बनवून तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण साखर ॲड करून घेऊया। ब्रेकफास्ट स्पूनने इथं मी 3 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे। तुम्ही तुमच्या किती गोड खातात त्याच्यानुसार कमी जास्त करू शकतात। मी अगदी कमीत कमी साखरचा वापर केलेला आहे। आणि जर तुम्ही डाएट वगैरे फॉलो करत असाल तर जेव्हा आपण मखाणे आणि काजू बदाम भिजवले होते, तुम्ही त्याच्यासोबत 8 ते 10 खजूर भिजवले आणि ते पण ॲड केले, तरी तुम्हाला साखर वगैरे मिक्स करायची गरज पडणार नाही। त्याच्याने पण छान गोडवा येतो आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे। परत आता आपल्याला व्यवस्थित साखर मेल्ट होते दुधामध्ये, तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि मी बदामचे साल काढून घेतलेले आहेत। मला अजिबात आवडत वगैरे नव्हतं, ते दिसायला काही छान दिसत नव्हतं, तर मी चाळणीच दुधाला चाळून घेतलं होतं, तर साल वगैरे काढून घेतलेले आहेत। परत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी तुम्हाला जवळून दाखवते, दुधाला हलकी उकळी यायला लागलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया। बघू शकता दूध छान पद्धतीने इथं घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं इथं दूध घट्ट झालेलं आहे आणि गार झाल्यानंतर अजून घट्ट होईल, त्यासाठी इथं गॅसची फ्लेम आता बंद करून देऊया। हे कस्टर्ड मिल्क बनवायला मला टोटल 6 मिनिट लागलेले आहेत, फारसा टाईम वगैरे लागत नाही आणि गॅस तर खूप कमीत कमी लागतो। आता हे दूध आपण गार करण्यासाठी ठेवून देऊया साईडला। आता आपण फ्रूट्सकडे वळूया। इथं मी 5 प्रकारचे फ्रूट्स घेतलेले आहेत। केळी घेतलेले, स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत, ग्रेप्स घेतलेले आहेत, ॲपल घेतलेलं आहे आणि डाळिंब घेतलेले आहेत। तर आता आपण सर्व फ्रूट मी कट करून घेणार आहे। ते कट केलेलं मी काही दाखवत नाही आहे। तर आता आपलं कस्टर्ड मिल्क पण छान पद्धतीने गार झालेलं आहे आणि बघू शकतात किती थिक झालेलं आहे। कढईने स्पूनला तुम्हाला लागलेलं समजतच असेल। या पद्धतीने आपल्याला कस्टर्ड मिल्क बनवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता आपण कट केलेले फ्रूट्स ॲड करून घेऊया। मी इथं 1 वाटी
सफरचंद कट केलं ॲड करते. अर्धी वाटी इथं मी स्ट्रॉबेरी ॲड करते. अर्धी वाटी इथं मी ग्रेप्स ॲड करते. 1 वाटी इथं मी डाळिंबचे दाणे ॲड करते. 1 वाटी केळी ॲड करते आणि 8 ते 10 काजू, बदाम आणि पिस्ताचे काप ॲड करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स कमी जास्त देखील करू शकता. तुम्हाला कोणते फ्रूट्स आवडतात ते तुम्ही याच्यात ॲड करू शकतात. मी स्ट्रॉबेरीचं थोडं प्रमाण कमी घेतलेलं आहे. स्ट्रॉबेरीमध्ये थोडं खट्ट नॅचरल फ्लेवर असतो आणि फ्रूट कस्टर्डमध्ये आपण थोडी साखर कमीच वापरलेली आहे. त्यासाठी इथं मी स्ट्रॉबेरीचा कमी वापर केलेला आहे आणि फ्रूट कस्टर्डमध्ये तुम्ही साखर नाहीच्या बरोबरीला पण यूज केलं तरी चालेल. जे आपण फ्रूट्स वापरलेले असतात त्या दुधामध्ये त्यांचा नॅचरल फ्लेवर उतरतो आणि फ्रूट कस्टर्डला खूप छान टेस्ट येतो. बघू शकता तिथं आपलं फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे. किती छान क्रीमी आणि अगदी नॅचरल फ्लेवरचं फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जराही फूड कलर किंवा मिल्क पावडरचा वापर केलेला नाही आहे. बघू शकतात खूप हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की एकदा बनवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.